कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हात बघूया। नाही ना पेन? अपेक्षेपेक्षा स्पीडी रिकव्हरी झाली। गुड, नाव यू आर फ्री टू गो। थँक्यू। म्हणजे तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी केल्यात त्यासाठी थँक्यू। अरे थँक्यू काय, डॉक्टर तुंपलवारांनी सांगितलं म्हणजे करावंच लागणार। हे बघ, मी फार काही केलेलं नाहीये, तू बरा झालास कारण तुझी विल पॉवर आणि तुझी आई आणि अमूल्या या दोघींचे एफर्ट्स। हे बघा, 6-7 दिवस तुमची खूप दगदग झाली आहे, आता आराम करा। येस डॉक्टर। बरं, औषधे वेळेवर घे आणि एक्सरसाइज नियमित करत जा। 8 दिवसांनी चेकअप साठी ये पुन्हा। डोंट वरी, काळजी घे। चला सावकाश। निघूया। निघूया म्हणजे कुठे चाललायस वेदांत? घरी। घरीच जायचंय आपल्याला, पण आपल्या घरी जायचंय। वाटलंच होतं मला। मी काही चुकीचं बोलले का? हाई, मुळात मी घर सोडण्याचं कारण माहितीये का तुला? ज्या कारणासाठी मी घर सोडलंय ते कारण तर अजून तसंच आहे। आठवडाभर बोललो ना आपण नीट, मग आता परत कशाला हवेत भांडणं? आई, आपण टच मध्ये राहूयात ना। पण मी घरी येण्याची गरज नाहीये। गरज आहे वेदांत, गरज आहे। हे बघ, तू एकटा राहत नसतास ना तर हे काही झालंच नसतं। अरे या सगळ्यात तुला अजूनही तुझी चूक कळलेली नाही आहे। तुला तुझी चूक कळली की कदाचित मला माझी चूक कळेल। जायचं घरी? वेदांत, मला असं वाटतंय की नूतन काकू बरोबर बोलताय। तू घरी जायला हवंस। अगं पण हे बघ, अजूनही तू पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस आणि तू घरी गेलास ना की मग तुझं ड्रेसिंग, तुझं खाणं पिणं, गोळ्या औषधी सगळंच करणं त्यांच्यासाठी सोपं होऊन जाईल ना। आणि आणि आई घरी असल्यावर कोणीही तुझ्यावर वार करू शकणार नाही, खात्री आहे माझी। बाकी आपलं काय, आपण भेटूया ना। म्हणजे कॅफेमध्ये किंवा मग माझ्या घरी भेटू। काही गरज नाही। अरे आपलं घर इतकं मोठं आहे आणि भेटायचं असेल तर तुम्ही आपल्या घरी भेटूच शकता। अमूल्याने तुझी जी काही सेवा केली इतके दिवस, त्याचे उपकार म्हणून मी तिला ही परवानगी देते। तेव्हा तुम्ही आपल्या घरी भेटूच शकता, पण वेदांत कुठेही बाहेर जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाणार नाही। माझं ठरलंय वेदांत, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही। मी तुझं सगळं महत्त्वाचं सामान घरी मागवून घेते। अमूल्या, तू प्लीज वेदांतचं सगळं महत्त्वाचं सामान पॅक करून देशील? नाही म्हणजे मी कोणाला तरी पाठवते तुझ्या मदतीला। हो काकू। थँक्स। चला वेदांत, निघायचं?
चल. हाय. मी तुझ्याच फोनची वाट बघत होते. आणि मी पण तुलाच फोन करण्याची वाट बघत होतो. चल, काही पण. अगं खरंच. झाला सेटल? होतोय हळूहळू. मग कसं वाटतंय परत घरी गेल्यावर? वंडरफुल. मला पण. रिअली? हो मग केवढी मोठी जबाबदारी संपली. आणि ऑनेस्टली मला खूप हेक्टिक होत होतं रे. पहिले कॉलेज, मग ऑफिस, पुन्हा तुझ्या घरी या, सगळी आवराआवर, स्वयंपाक, त्यात मग तुझा तो पसारा सगळा, आपली भांडणं, तुझी चिडचिड, माझी चिडचिड. झालं बाबा एकदाच. मला तर इनफॅक्ट एक खूप मोठी ना परीक्षा संपल्यासारखं वाटतंय. खोटं बोलतेस तू. काय? मी म्हटलं खोटं बोलतेस तू अमूल्य. तू ऍक्च्युली हे सगळं खूप एन्जॉय केलंस. आणि आता मी घरी आलोय ह्याचं तुला वाईट वाटतंय है ना? तुझं ना वेदांत, तुझं आपलं काहीतरीच असतं बरं का. असं काही नाहीये. नाही अमूल्य, तुझ्या टोन मधून मला कळतंय की तू खोटं बोलतेस. तू ऍक्च्युली हा फेस खूप चेरिश केलायस, खूप एन्जॉय केलायस. अरे वेडा आहेस का तू वेदांत? असं कसं होईल? असं काही नाहीये. का नाही होणार? हे बघ, आज खूप चांगला दिवस आहे वेदांत, आणि आज मला कुठलाही वाद घालायचा नाहीये. मला खरंच अरे मनापासून खूप आनंद झालाय की तू घरी परत गेलास. हो, पण तसं तुझ्या टोन मधून किंवा तुझ्या आवाजातून अजिबात वाटत नाहीये. बरं चल चल चल, आता मी आता फोन ठेवते. अमूल्य थांब. उद्या घरी ये. हो. नाही पण नको नको नको, जाऊ दे. म्हणजे नूतन काकूंचा मूड चांगला असेल आणि मग उगाच माझ्यामुळे त्यांचा मूड खराब व्हायचा. असं काही नाही होणार अमूल्य. आणि हॉस्पिटलमध्ये आई नीट बोलली ना तुझ्याशी. हो ना, मला जर शॉक बसला होता. हो, मलाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.